मंचावर उपस्थित समस्त आदरणीय यांना माझा सप्रेम नमस्कार। लोककल्याण ग्राहक संस्था आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही माननीय दिनकरजी आमकर साहेब व माननीय आदरणीय लाडके मुख्यमंत्री भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, राग मानू नका, माझा एक प्रश्न आहे, ड्रायव्हर हा कोण आहे? कुशल कामगार आहे की कुशल ड्रायव्हर बेकार आहे? जी ट्रीटमेंट आम्हा ड्रायव्हरांना दिली जाते ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे। ते काही आपल्यापासून लपलेलं नाहीच। आम्ही आमच्या ट्रक मागे लिहितो, ड्रायव्हर हा देशाचा आंतरिक शिपाई आहे। ड्रायव्हर शिपाई आहे का? अहो 4 दिवस मागील वर्षी गाड्या थांबल्या तर देशाच्या जनतेचे हाल झाले। आम्हाला मजबूर केल्या जाते तेव्हाच हा शिपाई हे पाऊल उचलतो। पण आज या मंचावरून आम्हा ड्रायव्हरांना संरक्षण मिळेल, सुरक्षितता मिळेल, आम्हा परिवाराला सुरक्षितता मिळेल अशी आशा ठेवतो। जय साथी, जय हिंद। तसेच आम्हाला मतदानाचा अधिकार नाही, आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे। आम्ही ड्रायव्हर वचन देतो, महाराष्ट्रात आमचा हक्क। आणि साहेबांनी म्हटलं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही। अहो मेल्यावर स्वर्ग काय पाहायचा? पण आमचा जो प्रवीण भाऊ बेंदाम ड्रायव्हर जो मरणाच्या दारात उभा होता, कोणीही मदत केली नाही। मोठमोठ्या संघटना NGO आहेत, आम्ही ग्रुपवर खूप त्याचे व्हिडिओ सोडले, पण धावून आले ते प्रवीण भाऊ शर्मा। स्वर्गात देव आहे की नाही माहित नाही, पण हे देव आहेत आमच्यासाठी। आम्ही त्याचे ऋणी आहोत। आम्ही नागपुरातून वचन देतो, आम्हा ड्रायव्हरांना मदत करणारा फक्त प्रवीण भाऊ आणि आमकर साहेब। आणखी आमचे काही प्रश्न आहेत, निवेदनामार्फत आम्ही साहेबांना दिलेलेच आहे। त्यांनी आमचा योग्य निर्णय घ्यावा व मदत करावी। आम्ही ड्रायव्हर वचन देतो, कोणाचीच सरकार राहणार नाही, सरकार फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचीच राहील। धन्यवाद।